जिल्ह्यातील 35 पेट्रोल पंपापैकी 25 पेट्रोल पंपावरचा इंधन साठा संपलेला आहे। त्यामुळे 25 ठिकाणी कुठेतरी डिझेल पेट्रोल विक्री बंद आहे। तर ह्या गोरेगाव येथील एका पंपावर आपण पाहू शकता की येथे सकाळपासून इथले जे ट्रॅक्टर चालक असतील तसेच मालक असतील ते आपले पेट्रोल डिझेल घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे। एकीकडे दुसरीकडे जर आपण बघितलं तर हिंगोली जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील मशागतीचे कामं करत आहेत। मोठ्या प्रमाणात शेतीचे कामं केले जात आहेत। वखरणी असो, नागरणी असो, तसेच हळदीचे बेड पाडणे असो, त्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल लागत आहेत। एकत्र पाहू शकता की मोठ्या संख्येने इथे शेतकरी आलेले आहेत, कारण शेती मशागतीच्या कामाला वेग आलेला आहे। तर दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर इंधन साठा संपलेला आहे। त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना डिझेलसाठी लांब लांबून प्रवास करत पेट्रोल पंपावर जावं लागत आहेत। आपण पाहू शकता, मी आता सध्या इथे आपल्या सोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, नेमका तुम्ही कधीपासून इथे पेट्रोल किंवा डिझेल नेण्यासाठी आला? काय परिस्थिती आहे? जिल्ह्यामध्ये डिझेल आहे का? डिझेलचा तुटवडा आहे, इथे डिझेल भेटणं झालेलं आहे। तात्पुरतं उपलब्ध करून द्यायला 2-2 हजाराचं द्यायला ते इथे, पण खूप परेशानी होत आहे शेतकऱ्यासाठी। नेमकं तुम्ही कधी आला होता आणि किती तास तुम्ही रांगेत उभे आहात? आम्ही सकाळी आलेलो आहे, ते 12-1 वाजल्यापर्यंत इथे बसलेले आहे। तर ते नंबर लागत नाही, ते इथून पुढे लागेल आता। नेमकं डिझेल नाही का पेट्रोल? कशासाठी नाही? डिझेल शेतीच्या अवजारासाठी, शेतीच्या कामासाठी। ठीक, आपण बघितलं तर 12 वाजेपासून आले, सध्या 4 वाजत आहेत। 4 तास रांगेत उभे असून सुद्धा डिझेल मिळेल अशी त्यांना अपेक्षा नाही, कारण डिझेलच्या जे पंप आहेत त्यांच्याकडे साठा जास्त नाहीत आणि मोठ्या प्रमाणात इथे ग्राहक येत आहेत। त्यामुळे कुठेतरी जे निराशापोटी यांना वापस जाण्याची वेळ आलेली आहे। आपल्यासोबत अजून एक शेतकरी आहे। दादा, तू कशासाठी आला? नेमकं काय नाही? डिझेल नेण्यासाठी। शेतीचे भरपूर कामे चालवले, शेतीचे कामं सगळेच रखडलेले आहेत। ते कामे करण्यासाठी आम्ही डिझेल नेण्यासाठी सकाळी 10-10:30 वाजल्यापासून इथे रांगेमध्ये उभे आहे। अजूनपर्यंत डिझेल भेटले नाही। अशी 2-3 वेळेस आम्ही कॅन जवळ येऊन पण डिझेल संपल्याच्या नंतर रिकाम्या कॅने वापस घेऊन गेलेले। तर शासनानं सगळं हे डिझेलचा पुरवठा सुरळीत करून द्यावा आणि शेतकऱ्याला या कामातून मोकळं करून द्यावं, असं मला तरी वाटतंय। आपण पाहिलं हे युवा शेतकरी आहेत, कारण शेतीचे कामं आहेत आणि डिझेलमुळे कुठेतरी शेतीचे कामं खोळंबत आहेत। आता पेरणीचे दिवस जवळ आलेले आहेत, त्याच्यामुळे अनेक शेतकरी आता त्यांना डिझेल पेट्रोल घेण्यासाठी पंपावर येण्याची वेळ आलेली आहे। एकीकडे जर बघितलं तर जे महायुतीचं सरकार आहे आणि याच महायुतीच्या सरकारात असे दिवस शेतकऱ्यांना पाहायला भेटत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आक्रोश पाहायला मिळत आहेत। हे बघा, आता हे पाहतो, हे वाशिमहून इथून शेतकरी आले, 35 किलोमीटर इथून वाशिम दूर आहे। नेमकं इतकून दूर नेण्यासाठी डिझेल नेण्यासाठी कशासाठी? कुठंच डिझेल नाही, त्यामुळे आम्ही शेतीची कामं पूर्ण म्हणजे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। त्यामुळे आम्ही 12 वाजता येतो, 12 वाजता रांगेत हो। आता याचं म्हणणं आहे बाबा की 10-15 कॅने होतील, आमचे 30-35 नंबर आहे, आता होते का नाही माहित नाही। त्याच्यामुळे सगळं शेतीचे कामं पूर्ण आता म्हणजे रखडलेले आहेत आणि हे शासनानं कसं आहे, सगळं शासन म्हणजे सगळं बोगस असल्यासारखं वाटायला। कसं लोक बोलायला तयार नाही, तर पण मी असं सांगू इच्छितो सगळं बोगस असल्यासारखं आहे। कारण की कसं आहे, हे जे शेतीले जे वाहन आहेत म्हणजे सुरळीत करावं तर भारत देशाची प्रगती होईल, नाही तर मग काय एकीकडे भारत देश प्रगत करायचा आणि एकीकडे असं हे करायचं त्याचा लोकांनी। आणि काही डिझेल पेट्रोल पंपाचं म्हणणं असं आहे की बाबा वाहन येतं ना, आता जेसीबी झालं किंवा ट्रॅक्टर झालं, ट्रॅक्टर डिझेल इथे 500 रुपये यायला लागते, 1000 रुपये डिझेल झाले, म्हणजे कसं आणायचं? कामं करायचे की वाहन आणायचे, तुम्ही सांगा। खूप बोगस। नक्कीच आपण पाहिले हे शेतकरी आहेत। वाशिम म्हणजे गोरेगावपासून 35 किलोमीटर आहे आणि तितक्या लांबून फक्त डिझेल नेण्यासाठी झालेले, कारण हिंगोली जिल्ह्यात नव्हे तर बाहेर इतर जिल्ह्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे। अजून आपल्यासोबत एक शेतकरी आहेत। दादा, नेमकं तुम्ही कशासाठी थांबला? कधीपासून इथे आलेला आहे? सकाळच्या 8 वाजल्यापासून इथे डिझेल नेण्यासाठी आलेलो आहोत आणि शेतीच्या कामासाठी डिझेलसाठी रांगा लागलेल्या आहेत। नेमकं काय परिस्थिती आहे डिझेल? किती दिवसापासून डिझेलचा एकीकडे पाहिलं तर डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले आणि आता डिझेलचा पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला। एकंदरीत आपण जर बघितलं तर शेतीच्या कामांना वेग आला आणि अशातच कुठेतरी शेतकऱ्यांना ध्यान घेऊन दर भटकणी करण्याची वेळ आलेली आहे। कारण शेतकरी जर डिझेलसाठी जर भटकत असेल तर शेतीतले कामं करायचे कोण? एका घरातले कास्तकार जर लाईनला लागत असत पेट्रोल पंपावर तर शेतीच्या कामाचा म्हणजे खोळंबा होऊन कुठेतरी शेती मागे असलेली होऊन जाईल। आणि विशेष म्हणजे या डेपो मॅनेजरने किंवा शासनाने थोडासा विचारविनिमय करून हे जे डिझेल पेट्रोलची तुटवडा कमी करण्यात यावा। नक्कीच आपण बघितलं तर सध्या शेती कामं चालू आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी शेतकरी आपले ट्रॅक्टर किंवा अवजारे घेऊन इथे येऊ शकत नाहीत। त्यामुळे शेतकरी फक्त डिझेल नेण्यासाठी दूर कॅनी घेऊन आले। अजून आपल्यासोबत एक शेतकरी आहे। दादा, तुम्ही कधीपासून आलात? नेमकं काय तुम्ही सध्या डिझेल पेट्रोलची परिस्थिती आहे? मी सकाळी 8:30 वाजल्यापासून इथं आलेलो आहो। आपला देश एक कृषी प्रधान देश आहे। आता नेमकेच आपल्या शेतातले कामं सुरू झाले आणि आपल्या शेतकऱ्याला आता सर्व शेतीचं जे आहे
तर ते सर्व ट्रॅक्टरच्या मार्फत शेती आहे आणि याला लागणारा डिझेल ट्रॅक्टरला लागणारा जो डिझेल आहे हेच अजून अवेलेबल नाहीये. नेमकं कधीपासून आला तुम्हाला काय कशासाठी डिझेल नेता तुम्ही? ट्रॅक्टरसाठी डिझेल नेतो सकाळी 8:30 वाजल्यापासून इथं रांगेत आहे. नक्कीच आपण पाहिलं तर भारत हा देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र याच देशामध्ये कृषी प्रधान जे शेतकरी असते त्यांना अन्न पिकवणारा शेतकरी असते, मात्र त्याच शेतकऱ्याला डिझेलसाठी चक्क उन्हात रांगेत उभे राहावं लागत आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर या शेतकऱ्यांना एकच मागणी केलेली आहे, मायबाप सरकारनं आम्हाला डिझेलचा पुरवठा सुरळीत करावा आणि आमच्या कुठेतरी शेतीची कामीचे आता पेरणीचे दिवस आलेले आहेत आणि यामुळे आम्हाला डिझेल साठा उपलब्ध करून द्यावा अशीच कुठं काहीची मागणी हिंगोलीतील शेतकरी करत आहेत. फारुख शेख, लोकमत.com, हिंगोली.